येडगावच्या डाव्या कालव्यामध्ये उमरजच्या उभयताने 2 दिवसापूर्वी आत्महत्या केली। जलसंपदा विभागाच्या निष्काळजीपणामुळे मृतदेह शोधायला वेळ लागला। आज एक मृतदेह सापडलेला आहे। आपल्यासोबत उमरजचे सरपंच ग्रामस्थ सोबत आहेत। कालचा आपण तुम्ही खूप आक्रमक झाले आणि उशिरा जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना जाग आली, ते आता पाणी कमी करते। जर कालच पाणी कमी केलं असतं, बंद केलं असतं, तर कदाचित सुदैवाने ती लोक जिवंत पण सापडली असते। वाणी साहेब, हे जर परवाच्या दिवशी केलं असतं, काल दोन्ही बॉड्या भेटल्या असत्या आणि आक्रोश लोकांचा तो वाढला नसता। या दोन्ही सरपंचांनी परत महत्व म्हणजे कारभार त्या लोकांपर्यंत गेले, भूमिका मांडली सगळ्यांनी, त्याच्यामुळे आज पाणी तरी बंद केलं, एक बॉडी सापडली। हा जर परवाच्या दिवशी कार्यक्रम केला असता तर या बॉड्या लांब न जाता इथंच भेटल्या असता आणि हा विषय मिटला असता। यांनी प्रत्येकाला असं सहकार्य करावं, हीच आपली भूमिका आहे। लोकप्रतिनिधींनी याच्यामध्ये पुढाकार घेऊन हा विषय मार्गी लावणं अपेक्षित होतं। तुम्हा सगळ्या मंडळींना धरणावर जाऊन आंदोलन करावं लागलं, हा मनस्ताप लय मोठा मनस्ताप आहे। पुढच्या वेळेस जर असं झालं ना, याची भूमिका लय मोठी तीव्र होणार। पण यांनी या भूमिकेपर्यंत जाऊ नये, लोकांना सहकार्य करावं। माणूस मेल्यानंतरही तरी त्याला सहकार्य केलं, जिवंतपणे सगळं ते हे एवढे जर मोठ्या उद्योगातून जर काही सहकार्य करत नसेल तर त्यांचा फायदा काय, खालच्या गरीब माणसाला फायदा काय, हा प्रत्येकाला याची कल्पना कळली पाहिजे। तुम्ही काल धरणावर गेले, अधिकारी ज्या पद्धतीने उर्मटपणे बोलले, तुम्ही म्हणजे हे धरणं काय तुम्हाला आत्महत्या करायला आहे का, किंवा आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटू द्या, ते नानोर साहेब म्हणाले तुम्ही मग पुण्याला जा। म्हणजे लोकांनी इथं आक्रोश आहे, अशा पद्धतीनं अधिकाऱ्यांनी उर्मटपणे बोलणं कितपत योग्य आहे? चुकीचं आहे एकदम। अहो, एका अधिकाऱ्याने तर चक्क आम्हाला सांगितलं, तुम्ही सकाळपासून झोपले काय, सरपंच उपसरपंच तुम्ही करता काय सकाळपासून, आता रात्री तुम्ही आम्हाला फोन करता। कोण अधिकाऱ्याचं मला नाव, पण त्यांनी मला सांगितलं तुम्ही सकाळ, अहो कमी कमी ते दोन्ही सरपंच पाटाला फिरत होते, चेक करत होते, तो खुर्चीवर यायची, खुर्चीवर बसून आम्हाला सांगतो तुम्ही काय करताय। जर अशी उर्मट भाषा जर होत असेल तर साध्या गरीब माणसांनी किंवा साध्या माणसांनी करायचं काय? सरपंच बोला ना, तुम्ही काय करायचं? साहेब, तुम्ही काय सांगाल? प्रसंग अतिशय बाका आहे। दुर्दैवाने 2 दिवस जलसंपदा विभागाने पाणी न बंद केल्यामुळे आज त्यांना उशिरा जाग आली, पाणी बंद केलं। महिलेचा मृतदेह सापडलेला आहे, परंतु त्याच्या पतिराजांचा मृतदेह सापडलेला नाही। लोकप्रतिनिधी असेल, जलसंपदा विभागाचे अधिकारी असेल, म्हणावं असं त्यांच्याकडनं सहकार्य मिळालं नाही, काय सांगाल? नाही, लोकप्रतिनिधींना संपर्क करण्याचा प्रयत्न केला, 3 वेळा फोन केला, त्यांच्याकडून उचलला गेला नाही, कदाचित ती कामामध्ये असतील। परंतु ज्यावेळेस आम्ही कार्यालयाला संपर्क साधला की कोकडी पाटबंधाच्या, त्यांनी सांगितल्याप्रमाणे कार्यवाही केली, परंतु त्यांच्याकडून कोणतीही कार्यवाही झाली नाही। कदाचित ही कार्यवाही त्यांनी केली असती काल किंवा त्याच्या अगोदर, तर कालच हे प्रयत्न आपल्याला सापडला असतं। हे प्रशासनाचा अतिशय म्हणजे चाललेली जी बाब आहे, ही सर्वांच्या विचाराला हे करणारी, तर प्रशासनाने लोकांसाठी चांगलं कार्य करावं। प्रशासक आपल्यासाठी आहे, आपण प्रशासकांसाठी नाही, ही बाब त्यांनी लक्षात ठेवावी आणि लोकांना सहकार्य करत जावं। ही खुर्ची जनतेची आहे, अधिकाऱ्यांनी सुद्धा काळजी घेणं अपेक्षित आहे। आणि असं असताना देखील जर अधिकाऱ्यांकडनं सहकार्य मिळत नसेल, लोकप्रतिनिधींचं देखील जर अधिकारी ऐकत नसतील, तर हे दुर्दैव आहे। तुम्हाला लोकांनी जी खुर्ची दिलेली आहे ते जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी अधिकाऱ्यांना, ठीक आहे, खाली पाणी सोडायचं होतं, खालच्या लोकांना पाणी पाहिजे, परंतु 2 जणांचा बळी जातोय, ते आत्महत्या करतायत। जर तुम्ही ते कालच म्हणजे जी घटना घडल्यानंतर तात्काळ पाणी बंद केलं असतं, तर कदाचित ते दोघंही बचावले असते। दुर्दैव आहे। भविष्य काळामध्ये कोणीही कालव्याच्या कडेला आत्महत्या करणार नाही, कालव्यात उडी मारणार नाही, अशी दखल संबंधित विभागाने घ्यायला हवी। कालव्याची आपण दुर्दशा पाहतोय, अनेक ठिकाणी कालवा त्याचं अस्थिरीकरण निघालेलं आहे। आता जी बॉडी सापडली ती पाणी कमी केल्यामुळे तात्काळ सापडलेली आहे। 2 दिवसापूर्वी जर हे केलं असतं तर कदाचित वेगळं चित्र पाहायला मिळालं असतं। असो, उशिरा काय होणं, जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना सुबुद्धी सुचलेली आहे। आपल्यासोबत काळवाडी गावचे सरपंच आहेत, त्यांनी काल प्रचंड आक्रोश करून येडगाव धरणावर गेले, अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले। सरपंच साहेब, तुम्ही काय सांगाल? जलसंपदा विभागाने जर हे अगोदर प्रिकॉशन घेतलं असतं, अगोदर शहाणपण सुचलं असतं, तर कदाचित अगोदर जिवंत सापडले असते किंवा हा जो आक्रोश आहे तो टळला असता। ज्यावेळेस ही घटना घडली त्याच वेळेस 15-20 मिनिटाच्या अंतराने त्यांना फोन केला होता की पाणी बंद केलं तर ते
असे कदाचित जिवंतही सापडू शकतील किंवा त्यांच्यावर काही उपचार होऊन ते वाचता येत की नाही याचा प्रयत्न आपण केला असता आणि कदाचित नसतेही वाचले तर त्यांची जी काय आज जी अवस्था आहे 24 तास म्हणता नाही येणार, आता जवळपास 30-35 तास होऊन गेलेले आहेत. त्यानंतरही बॉडी एकच सापडलेली आहे, दुसरी सापडलेली नाही. तर हे लवकरात लवकर सापडले असते आणि जो काही घरच्यांचा जो काही आक्रोश आहे किंवा ज्या काही भावना आहेत तेवढ्या तीव्र झालेल्या नसतं. जलसंपदा विभागाच्या निष्काळजीपणामुळे, बेजबाबदारपणामुळे ही वेळ आली असं म्हणावं लागतं. दुर्दैवाने लोकप्रतिनिधी असतील, अधिकारी असतील यांनी अशा घटना घडल्यावर तातडीने उपाययोजना करणं अपेक्षित होतं. काल अधिकारी सांगत होते पाणी कमी करता येणार नाही, आम्हाला अधिकार नाही, आमच्या हातामध्ये काही नाही, लोकप्रतिनिधींचे फोन घेत नव्हते. आणि ज्यावेळेस या काळवडीच्या आणि उमरेच्या लोकांनी आंदोलन केल्यानंतर अधिकाऱ्यांनी आज पाणी पूर्णपणे बंद केलेलं आहे. अधिकाऱ्यांना तुम्हाला हात जोडून विनंती आहे, घटना सांगून होत नाही, परंतु अशा घटना घडल्यानंतर तातडीनं उपाययोजना करणं अपेक्षित आहे. महिलेचा मृतदेह सापडलेला आहे, दुसरा देखील मृतदेह लवकर सापडेल अशी आपण अपेक्षा व्यक्त करूया, आशा व्यक्त करूया. या ठिकाणी जलसंपदा विभागाचे अधिकारी देखील आहेत. आपण अधिकाऱ्यांशी बोलणार आहोत. अधिकाऱ्यांनी नेमकं काय केलं आपण पाहतोय. हे सगळे अधिकारी गाड्यांमध्ये बसलेले आहेत. त्यांना जनतेबद्दलची आस्था कळवळा आहे की नाही आपण जर त्यांच्याशी बोलूया. नमस्कार साहेब, आता तुम्ही पाणी कमी केलंय का बंद केलंय? कोण साहेब आहे? चला, तुम्ही आहे ना, आपण जर एक मिनिट आपण जरा साहेबांशी बोलूया. साहेब जरा गाडीच्या खाली उतरा, आम्ही त्या साहेबांचं तर म्हणणं घेऊच आहे. परंतु आता मला एक सांगा, आता सध्या जे तुम्ही पाणी कमी केले, पाणी बंद केले, कमी नाही बंद केले. अच्छा बंद. काल तर तुम्ही फार बंद करायचंच नाही म्हणत होते. नाही, आता वरचा निर्णय येतो त्याप्रमाणे केलेली आहे. आता पाणी पूर्ण बंद केले. धन्यवाद. बघा, हे जर काल अधिकाऱ्यांना शहाणपण सुचलं असतं तर कदाचित ही वेळ आली नसती. म्हणजे अधिकारी राजकारणी मंडळींच्या किंवा संबंधित लोकांच्या कशा प्रकारे दबावाखाली काम करतायत आणि घटना गंभीर झाल्यावर मात्र तातडीनं उपाययोजना करतायत हे सगळ्यांच्या समोर होते. एक मृतदेह सापडलेला आहे, दुसऱ्या मृतदेहाचा शोध चालू आहे, दुसरा देखील मृतदेह पाण्यामध्ये सापडतोय अशी माहिती मिळते. सुरेश वाणी, विघ्नर टाइम्स, पिंपळवंडी. या ठिकाणी दुसरा देखील मृतदेह सापडलेला आहे. पाणी कमी केल्यामुळं दुसरा मृतदेह सापडलेला आहे. जर 2 दिवसापूर्वी पाणी कमी केलं असतं तर कदाचित वेगळं चित्र पाहायला मिळालं असतं. परंतु आता उशिरा जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना जाग आलेली आहे आणि त्यांनी आता पाणी बंद केलेलं आहे. दुसरी पण बॉडी सापडलेली आहे. सरपंच साहेब, तुम्ही काय सांगाल? आता दोघांचाही मृतदेह या ठिकाणी मिळालेला आहे. दोघांचा मृतदेह मिळाला. ज्या टीमने शोधलं त्या टीमचं आणि प्रशासनाने सकाळी आम्हाला होऊन सांगितलं की पाणी कमी करतोय, तुम्ही दोन्ही सरपंच या. रात्री जर आपण आंदोलन केलं नसतं तर त्यांनी आजही पाणी कमी केलं नसतं आणि आपल्याला आजही बॉडी सापडली नसती. परंतु आता प्रशासनाने सकाळपासून सहकार्य केलं, त्याबद्दल प्रशासनाचे आभार. जलसंपदा विभागाच्या ढिसाळ नियोजनामुळे अशी परिस्थिती या लोकांवर आलेली आहे. जर कालच पाणी कमी केलं असतं, बंद केलं असतं काल परवा, तर कदाचित वेगळी परिस्थिती पाहायला मिळाली असती. आता दोघांचाही मृतदेह या ठिकाणी सापडलेला आहे. जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांचे आणि विभागाचं जेवढ्या तीव्र शब्दामध्ये निषेध व्यक्त करायला हवा जेवढे शब्द आपण वापरू तेवढे कमी पडत आहेत. काल ते थोडं देखील पाणी कमी करायला तयार नव्हते. थोडं पाणी कमी करू, खालचे लोक काय म्हणतील असं म्हणत होते. परंतु ज्यावेळेस काळवाडीच्या आणि उमरेच्या लोकांनी धरणावर जाऊन आंदोलन केलं आणि मग मात्र प्रशासन सुतासारखं सरळ झालं आणि पाणी आता बंद केलेलं आहे, कमी केलेलं आहे. दोघांचेही मृतदेह सापडलेले आहेत. दोघांनाही विघ्नर टाईमच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली. आणि या कालव्याच्या कडेला भविष्यकाळामध्ये कुणीही अशा प्रकारचा आत्महत्या करण्याचा प्रयत्न करू नये. आता आपल्यासोबत ही रेस्क्यू टीम आहे. भाऊ, तुम्ही काय सांगाल? आता या ठिकाणी दोघांचेही मृतदेह तुम्हाला सापडवण्यामध्ये यश आलेलं आहे. जीव धोक्यात घालून तुम्ही काम केलं आहे. पाण्यात बुडी मारणं एवढं सोपं नाही, तरी आपण निम्मा कॅनल बंद करून आपण त्यांचे मृतदेह सापडले. सकाळी किती वाजता पाण्यात उतरले होते? सकाळी 9 वाजता पाण्यात उतरले. आता वाजले आपल्या घड्याळामध्ये 11 वाजले. म्हणजे 2 तासामध्ये दोन्ही मृतदेह मिळालेले आहेत. जर 2 दिवसापूर्वी पाणी बंद केलं असतं, कमी केलं असतं तर कदाचित ते जिवंत सापडले असते, दवाखान्यात नेता असतं किंवा परिस्थिती वेगळी पाहायला मिळाली असते. ज्या दिवशी ते बुडले ना त्याच दिवशी जर ते
पाट कॅनल बंद केला असताना त्या दिवशी त्यांना का वाचवण्याचा प्रयत्न केला असता आपण. भाऊ तुम्ही काय सांगाल आता दोघांचाही मृतदेह सापडलेला आहे, काय सांगाल? ज्या दिवशी ते 5:15च्या दरम्यान बुडले होते ना, एक 15-20 मिनटं किंवा अर्धा एक तासात जर कॅनल बंद केला असता ना, हे दोघंही आपण जिवंत सुखरूप बाहेर काढले असते. तुम्ही काय सांगाल जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी जो उशीर लावला, विलंब केला, त्याच्यामुळे दोघांचाही जीव गेलेला आहे, तुमची मागणी काय असेल? सर्वसाधारणपणे हा जो घटना आहे ही अतिशय दुर्दैवी आहे, परंतु स्थानिक पातळीवरचे असलेले जे जलसंपदा विभागाचे अधिकारी आहेत त्यांचे हात कुठंतरी बांधलेले आहेत. त्यांनाही वरिष्ठांकडून जोपर्यंत आदेश प्राप्त होत नाही, 2 माणसं मरत आहेत, तरी सुद्धा वरिष्ठांच्या आदेशाशिवाय यांचे हात बांधलेले आहेत. आज त्यांनी पाणी कसं बंद केलं? आज जे आहे ते रात्री केलेलं आंदोलन असेल, सर लोकांना आंदोलन करावं लागतंय ना. ऐका आंदोलन असेल किंवा रात्री वरिष्ठ पातळीवर पाटबंधारे विभागाचे जे जलसंपदा विभागाचे आदरणीय धुमाळ साहेब आहेत त्यांच्याशी चर्चा झाली. आदरणीय? हो, त्यांना त्या याने आदरणीयच म्हटलं पाहिजे. रात्री त्यांच्याशी सविस्तर फोनवर चर्चा झाली आणि तिथून त्यांनी ते आदेश जे आहेत सर, ते या अगोदर स्थानिक अधिकाऱ्यांनी त्यांना सांगितलं असतं तर कदाचित वेळ नसती आली. तोपर्यंत त्यांच्यापर्यंत हा विषय गेलेला नव्हता. रात्री 9:30 वाजता हेमंत धुमाळ साहेबांशी चर्चा झाली आणि तदनंतर ती चक्र फिरून त्यांनी 20 मिनिटानंतर फोन करून सांगितलं की सकाळी 9 वाजता पाणी बंद करण्याचे आदेश मी पारित केलेले आहेत. सर मला सांगा, जर घटना घडल्या त्याच सायंकाळी जर हे झालं असतं तर कदाचित वेगळं चित्र पाहायला मिळालं असतं. जलसंपदा विभागाचा ढिसाळपणा आहे असं वाटत नाही? थोडासा ढिसाळपणा आहे, परंतु कायद्याच्या याच्यामध्ये जे कनिष्ठ कर्मचारी आहेत त्यांचे त्यांना जे अधिकार दिलेले आहेत ते मर्यादित स्वरूपाचे आहेत. त्या पद्धतीचे अधिकार एखादी त्यांच्याकडे घटना नाही. घडल्यावर त्यांनी जर वर लगेच कळवलं असतं तर मार्ग नाही का? प्रशासन त्या घाईने किंवा त्या तत्परतेने तशा करत प्रकारची काळजी घेतली जात नाहीये. कालच्या संपूर्ण प्रकरणावरून हे दिसतंय की त्या तत्परतेने ते हलत नाही आणि जलसंपदा- वरिष्ठापर्यंत हे अधिकारी वरिष्ठांपर्यंत हमेशा सुद्धा पोहोचत नाही अशी माझ्या माहितीप्रमाणे आहे. जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी वरिष्ठांना जर लवकर हे कळवलं असतं तर कदाचित परिस्थिती वेगळी पाहायला मिळाली असती. आता इथं आपण पाहतोय मोठ्या प्रमाणामध्ये लोकांचा जनसमुदाय जमलेला आहे, पोलीस आलेले आहे, दोघांचाही मृतदेह सापडलेला आहे. घटना अतिशय काळीच पिळवटून टाकणारी आहे. लोकांच्या भावना देखील खूप दुःखमय आहे. दोघांचाही मृतदेह सापडल्यामुळे परिसरातील म्हणजे उमरज असेल, त्याचबरोबर या ठिकाणचे काळवाडीचे लोक असतील समाधान व्यक्त करत आहेत. आणि जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी जो कामचुकारपणा केला, जो वेळ घालवला, जो टाईमपास केला त्याबद्दल लोक तीव्र शब्दामध्ये संताप व्यक्त करीत आहेत. येडगावच्या कालव्यामध्ये 2 दिवसापूर्वी पती पत्नीने आत्महत्या केली. 2 दिवस स्थानिक लोकांनी खूप शोध केला, त्यांचा मृतदेह सापडत नव्हता. जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना वारंवार विनंत्या केल्या, पाणी कमी करा, पाणी कमी करा, पाणी बंद करा, परंतु वरिष्ठांच्या आदेशाशिवाय आम्ही पाणी बंद करणार नाही. शेवटी स्थानिक लोकांना धरणावर जाऊन आंदोलन करावं लागलं. तेव्हा कुठं जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना जाग आलेली आहे. स्थानिक लोकांनी जलसंपदा अधिकाऱ्यांचा निषेध केलेला आहे, ही वस्तुस्थिती आहे. आपल्यासोबत जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता गणेश नान्नोर आहेत. हे कामाचे अधिकारी आहेत, परंतु अधिकाऱ्यांचे सुद्धा हात कायद्याने बांधले जातात असं सांगितलं जातं. दोघांचा बळी गेला आहे. 2 दिवसानंतर पाणी कमी केलं जातं आहे. घटना दुर्दैवी आहे. सर तुम्ही काय सांगाल? तुम्ही आज पाणी कमी केलं, पाणी बंद केलं, जर हे काल परवा झालं असतं तर कदाचित वेगळं चित्र पाहायला मिळालं असतं. खरं म्हणजे झालेली घटना ही अत्यंत दुर्दैवी आहे. आणि आता हे उन्हाळी आवर्तन चालू असल्यामुळं हा कालवा एकूण 250 किलोमीटर लांबीचा आहे आणि शेवटच्या 200 किलोमीटर कार्यक्षेत्रात पाणी चालू आहे शेतीला. आणि एकदा घटना घडल्यानंतर अनेक आपल्याला बंधनं येतात आणि तीच बंधनं आपल्याला इथं आली आणि आपल्याला प्रथमतः आपण प्राथमिक प्रयत्न करून आपल्याला ती मुलं मिळून जातील अशी धारणा होती. परंतु 24 तास गेल्यानंतरसुद्धा ते न मिळाल्यामुळं स्थानिक लोकप्रतिनिधी सर्वांचं आणि ग्रामस्थांचा जो भावना विचारात घेऊन आदरणीय कार्यकारी संचालक आणि अधीक्षक अभियंता मॅडम यांच्या सूचनेनुसार आज आपण कार्यवाही केली सकाळी आणि दोन्ही मुलं आपल्याला मिळून आलेली आहे. त्याच्यामुळं
आपल्यावरचा हा जो प्रसंग आहे टळलेला आहे आणि आता आवर्तन जरी आपण थोडंसं खंडित केलं असलं तरी त्याच्यामुळं काही परिणाम होणार नाही, त्याची काळजी आम्ही घेऊ. आणि सर्व ग्रामस्थांनी काळवडी असेल, उमरज असेल आणि परिसरातील आणि पत्रकार मित्रांनीसुद्धा आम्हाला सहकार्य केलं, त्याच्याबद्दल मी खात्याच्या वतीने आभार व्यक्त करतो. आणि भविष्यात कालव्याच्या बाजूला अशा घटना घडणार नाही याच्याबद्दलसुद्धा ग्रामस्थांनी सजग राहणं आणि मीडियाने आणि ग्रामस्थांनी याबाबत प्रसिद्धी देऊन थोडं सहकार्याची भावना निर्माण करावी अशी विनंती करतो. सर, आम्ही तुम्हाला निश्चित जागृत करणार आहे. येडगाव धरणाजवळ जो जलसेतू आहे त्याच्या खालून वारंवार वाळूची चोरी होते. तुम्ही आताही जर गेला तर तुम्हाला पाहायला मिळेल. तुमचे शाखा अभियंता किंवा तुम्ही मंडळी काय करताय का तुमची त्याच्यामध्ये भागीदारी आहे? खरं म्हणजे वाळू हा विषय आपल्या खात्याकडे नाही आहे, तरीसुद्धा आमच्या काही निदर्शनास आलं तर आम्ही संबंधित विभागाला याची माहिती देऊ आणि निश्चितपणे ते कार्यवाही करतील अशी अपेक्षा आहे. सर, मी महसूल विभागाशी बोललो, ते असं म्हणाले जर असं काय होत असेल तर स्थानिक तलाठ्याला त्यांनी सांगून त्याचा पंचनामा केला पाहिजे, आम्हाला कळवलं पाहिजे, आम्ही ऑन दी स्पॉट कारवाई करू. धरणाच्या कडेला जर वाळू काढली जात असेल तसं किती शाखा अभियंत्याचा बेजबाबदारपणा आहे. रात्री लोकांनी एवढं आंदोलन केलं, तुमचा तिथं कुणीही जबाबदार अधिकारी नव्हता. मला असं वाटतं काहीतरी याच्यामध्ये गैरसमज झाला आहे आपले शाखाधिकारी आणि बराच स्टाफ त्या ठिकाणी उपलब्ध होता. साहेब, तिथं जे अधिकारी होते ते कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरचे होते. तिथं एक वॉचमन होता, बाकीचं जबाबदार अधिकारी कोणी नव्हतं. तुम्ही रात्री 12 वाजता सुद्धा कालव्यावर उभे होते, हे आपलं बोलणं झालेलं आहे. पण नेक्स्ट ऑफिसरनी थांबलं पाहिजे ना, लोकांच्या आक्रोशाला सामोरं गेलं पाहिजे. शेवटी ती पण माणसं आहेत. आपल्या भावनांचं मी आदर करतो आणि यापुढं अशी काही घटना घडल्यास आपण संबंधिताला सूचना देऊन निश्चितपणे याची नोंद घेऊ सर. त्या जलसेतूच्या खाली आताही वाळू काढल्याचे ढीग आहेत. पंचनामा होईल का किंवा तुमचा माणूस तिथं उभं राहून महसूल विभागाला कळवलं जाईल का? निश्चितपणे आमच्या स्तरावरून आम्ही महसूल विभागाला कळू, परंतु यापुढचा पाठपुरावा आपण जर याविषयी त्यांच्याकडे केला तर योग्य होईल. सर, त्यांचं आमचं परवा बोलणं झालं, ते असं म्हणाले आम्हाला जर जलसंपदा विभागाने कळवलं तर तात्काळ माणूस पाठवतो आम्ही. ठीक आहे, आता मला वाटतं आपण कळवलेलं आहे, त्याच्यात निश्चितपणे त्यांच्याकडून कारवाई चालू असेल. आपल्यासोबत होते जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता गणेश नान्नोर, एक जबाबदार अधिकारी आहेत. परंतु 2 दिवसापूर्वी जर पाणी बंद करण्याचा, कमी करण्याचा निर्णय घेतला असता तर कदाचित चित्र वेगळं पाहायला मिळालं असतं. या कालव्याच्या कडेला, कालव्याला पाणी सुरू असताना कोणीही आंघोळ करू नये, कडेला कपडे धुवू नये किंवा असा अनुचित प्रकार कुणी करू नये अशा प्रकारचं आवाहन करण्यात आलेलं आहे. जलसंपदा विभागाने उशिरा का होईना त्यांना शांतपण सुचलं आणि अधिकाऱ्यांनी पाणी कमी केलेलं आहे. अधिकाऱ्यांचे आपण आभार मानणार नाही, परंतु अधिकाऱ्यांनो काळजी घ्या. सूर्य आग ओकतोय, जनतेच्या भावनासुद्धा तीव्र राहतात. तुम्ही शेतकऱ्यांचे मुलं आहात याची आम्हाला जाणीव आहे. कायद्याने जरी तुमचे हात बांधले असले तरी सकारात्मक राहा अशीच अपेक्षा. सुरेश वाणी, विंगर टाइम्स, पिंपळवंडी. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखठोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.